Hello, this is the My Artifact episode number 491. आजची तारीख आहे 5 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:15. नाव आय एम अजून एक प्रकारे मॅजिक हॅपन झालं आहे माझ्या लाईफमध्ये. आणि मला वाटते तो मॅजिक केला आहे युनिवर्सनी. कोणत्या प्रकारचा मॅजिक? Would you believe in that universe or stuff like that, magic or something trick? नाही, मी विश्वास तर नाही ठेवत, बट आय डोंट नो, बट समथिंग इज एनर्जी is doing such a thing that I can't imagine or understand. So that's why I'm saying magic. So where is it? तर कोणत्या प्रकारचा मॅजिक केला आहे? या मॅजिक हा केला आहे की आता बघ, आपल्याला करीब मुंबईला जायचं आणि आपल्याला आपली डेस्टिनी अचीव करायची आहे. तर टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला काही स्किल्स पाहिजे, काही कशा कोणत्या गोष्टीत कौशल्य पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, तू आता फिल्म स्कूल जॉईन करणार आहे, तर ऑफकोर्स तुला डिरेक्टिंग अँड फिल्म मेकिंगबद्दल नॉलेज असणं तर गरजेचं आहेच, राईट. बट अजून काही अशा छोट्या छोट्या गोष्टी गरजेच्या आहे जे की बहुत जास्त मॅटर करते. आणि कोणत्या गोष्टी आहे? मी खूप शाय आहे, मी जास्त लोकांसोबत बोलत नाही, बहुत कमी बोलतो आणि गरज वाटली तरच बोलतो. पण मी बोलायला भेट नाही, किती मोठा माणूस असो, माझा पॉईंट स्ट्रॉंग असेल ना तर मी बोलायला भेट नाही. बट समजा बिना फालतू बोलायचं असेल ते माझ्यासोबत बोलणं नाही होत. म्हणजे पुढे काय बोलायचं, दुसऱ्यांसोबत ओळखी कशी करायची, थोडीशी बोलण्याची पण प्रॅक्टिस असली पाहिजे. तेव्हाच आपण काही ना काही करू शकतो ना. म्हणजे तेव्हाच आपण दुसऱ्या पर्सनसोबत चांगल्याने इंटरॅक्ट होऊ शकतो, त्याला चांगल्याने अंडरस्टँड होऊ शकतो, राईट. तर बेटर आहे का या स्किल्स डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण अदरवाईज इट वोंट बी हॅपन. तर या स्किल्स मी आता या स्किल्सचे कुठे ट्युशन क्लासेस वगैरे आय डोंट थिंक आहे किंवा नाही ना. पर्सनल डेव्हलपमेंटचे एवढे कोणते क्लासेस वगैरे असन, बट जाऊ दे, याच्याबद्दल क्लासेसबद्दल काही नाही. पण हे थोडंसं पर्सनल डेव्हलप करायचं आहे, थोडंसं थिंकिंग, वे ऑफ थिंकिंग थोडं डेव्हलप करायचं आहे. का व्हॉट डज पीपल थिंक अबाउट यू, व्हॉट डज अदर पीपल थिंक अबाउट यू. एव्हरीथिंग नीड टू बी कन्सिडर, देन यू टेक अ स्टेप. तेव्हाच तू एक प्रकारे स्टेप फॉरवर्ड करू शकते, राईट. तर हा डेव्हलपमेंट कशा प्रकारे मॅजिक केली आहे. मी नियर अबाउट 1 महिना होत चालला आहे, मी जॉब करून राहिलो आहे इथे खापरखेड्याला. आणि मला काहीच कळत नव्हतं का ॲक्च्युली करायचं काय होतं, हे करायचं आहे का ते करायचं आहे, व्हॉट एक्झॅक्टली करायचं काय हेच नाही माहीत होतं. बट आता कसं आहे का, आता बरोबर माहीत झालं आहे काम कसं लक्ष ठेवायचं, कामाकडे कसं पाहायचं, प्रत्येक गोष्टी लक्षात घ्यायच्या, त्याला कन्सिडर करायचं, आणि लॉट ऑफ थिंग्स असते. आणि त्याला अंडरस्टँड करण्यासाठी पण काही ना काही गोष्टी असतात. तर हो, हे जॉब दिसते तरी तेवढी सोपी नाही, बट थोडं बहुत कष्ट, थोडं बहुत हार्डवर्क तर घ्यावंच लागते, राईट. तर मी हार्डवर्क ते घेऊन राहिलो आहे, पण एक प्रकारे स्मार्ट वर्क पण एक प्रकारे शिकवलं आहे. लोणारी यांच्याकडे मी काल गेलो होतो, काल त्यांचा फोन आला होता. ते म्हणे की बेटा, म्हणे जसं तुझं ते खतम झालं का तू 4 वाजता इकडे येत जा म्हणे. तर मी ॲज इट इज त्यांनी जसं म्हणलं तसं केलं, मी गेलो. मग त्यांनी सांगितलं का तुला असं करायचं आहे, तुला पुढे जाऊन नाही का म्हणजे प्रत्येक कामावर एवढं लक्ष ठेवण्याची गरज नाही आहे, पण तुला एवढं लक्षात ठेवायचं आहे का काम कोणतं होतं, त्यांनी काम कसं केलं हे एवढं इम्पॉर्टंट नाही. बट त्या कामाचा मोबदला आपण इनपुट देऊन राहिलो, त्याचं तेवढं आउटपुट भेटून राहिलं आहे का. आपण लायनर जे लावलं आहे ते लायनर किती प्लेट लावले आहे, ॲडलर टाकले ते किती ॲडलर टाकले आहे, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं, लिहून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्यांनी ॲडलर टाकले, हो राव, पण किती टाकले. त्यांनी लायनर टाकले, ओके, किती प्लेट लावल्या,
हे महत्त्वाचं आहे ना, म्हणजे किती लावले, का लावले, याचा हिसाब किताब तर एक सुपरवायझरलाच करायचा आहे. आणि हेच काम आहे सुपरवायझरचं. त्यांच्या वर्करच्या मागे काम पाहत राहणं हे काही काम नसते. आपल्याला फक्त काय पेपरवर्क करण्याचं काम असते, आणि पेपरवर्क करणं बहुत चांगली गोष्ट आहे, कारण सुपरवायझरचं हेच काम आहे. आपली एवढी लायकी नाही आहे का आपण वर्करसोबत जाऊन आपण त्याच्यासोबत काम करावं, पण थोडं बहुत शिकून आहे ना आपण या. सो वी कुड से दॅट वी आर इवन स्मार्टर दॅन देम. सो वी शुड ट्राय रिअली स्मॉल वर्क. खूप जास्त डीपमध्ये बिहडमध्ये जाऊन काम करण्याची तेवढी काही गरज नाहीच आहे. राईट राईट. तर त्यांनी आज मला शिकवलं. मग त्यांच्यासोबत मी आज नागपूरला गेलो त्या सोनू लोणारेसोबत, आणि त्यांनी मला पूर्ण काही सांगितलं वगैरे स्टफ लाईक दॅट. आणि तुला हेच काम करायचं आहे पुढे जाऊन. आणि तर याच्यात कोणत्या प्रकारचा मॅजिक झाला आहे? याच्यात मॅजिक हा झाला आहे की आता मला या लोणारेसोबत जास्त वेळ टाईम स्पेंड करायचा आहे, त्यांच्याकडून काम शिकायचं आहे, कारण ते माझे सिनियर आहेत. प्लांटमध्ये जाऊन काही शिकणं ना होणार. आपल्याला इथेच जाऊन शिकायचं आहे, आपल्या इथं पाहायचं आहे आणि इथे बघायचं आहे पूर्ण काम कसं होते. त्यांच्यासोबत लोणारेसोबत राहायचं आहे. तर ते कसं, आणि त्यांच्यासोबत काम राहून नाही का आपल्याला कळून जाईल का थोडं बहुत एक दुसऱ्यांसोबत बोलणं भेटणं, आणि थोडंसं बोलणं भेटणं, आणि इम्पॉर्टंट गोष्टी न करता थोड्या इकडल्या तिकडल्या पण गोष्टी करून त्या पर्सनसोबत इंटरॅक्ट होण्याचा प्रयत्न इथे द्या लोणारीने करून दिला. सो आय थिंक दॅट इज अ रिअली गुड थिंग. मला वाटते हे काफी चांगली गोष्ट आहे, आणि याच्यातूनच आपली जे थर्ड स्टेप आहे त्याचा पाया इथे मजबूत होऊ शकते. आणि मलाच वाटते का युनिवर्सनी अशा प्रकारे मॅजिक केली आहे, कारण त्याला माहीत आहे की याला आता थर्ड स्टेपमध्ये अशा प्रकारचे स्किल्स डेव्हलप करायचे, आणि तो वेळेवर ते नाही करू शकणार. तर आपण स्टेप 2वर याला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून द्यायला पाहिजे. सो दॅट मेक्स मी फील लाईक ही डू समथिंग मॅजिक ऑन मी, राईट. सो या इट वुड बी. आणि इथे मला बहुत प्राऊड फील होऊन राहिलं. सांगू, मी आता 85 एपिसोड रेकॉर्ड करून राहिलो आहे. नाही, मी टेरेसवर बिलकुलच नाही. आत्याच्या घरी नागपूरला तर बिलकुलच नाही, नथिंग. मी आहे इथे खापरखेड्याला आहे. इथे मी मस्त चमरीमध्ये जेवण केलं आहे. 60 रुपये जेवणही मस्त होतं. चांगलं पोट भरून जेवलो. 3 पोळ्या खाल्ल्या, भात खाल्ला, मस्त जेवलो. आणि आता इथे खाली रस्त्यामध्ये हिंडून राहिलो, आणि अशा प्रकारे फील करून राहिलो की एक प्रकारे मला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे, गव्हर्नमेंट क्वार्टर भेटला आहे, गव्हर्नमेंट मेसमध्ये मी मस्त जेवण करून अंगणामध्ये मस्त एका गर्लफ्रेंडसोबत बोलून राहिलो. इट जस्ट फील्स लाईक दॅट वे. आणि बहुत ही ग्लासी फील करून राहिलो आहे मी. बहुत अमेझिंग. कारण इथे नाही का समोर एक पार्क आहे, एक रस्ता आहे, तो एवढा क्लीन आहे का असं वाटते याला झोपूच वाटते. आणि प्लस इकडे एवढं चांगलं ॲटमॉस्फिअर आहे, आणि इथे कोणीच नाही. फर्स्ट थिंग फर्स्ट, इथे बोलण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टी समजून घेण्यासाठी इथे पर्सन कोणीच नाही. म्हणजे रिअली व्हेरी लेस पर्सन आर हिअर. सो दॅट्स वाय आय एम फीलिंग रिअली प्राऊड टू बी इन हिअर. आणि आज खापरखेड्याला मी नेहमी म्हणजे वाईट फील नाही करत होतो, बट कसं आजपासून इथेच राहायचं ठरवलं आहे मी. कारण लोणारे केव्हाही बोलू शकते, केव्हाही रात्री बेरात्री आपल्याला वेळ पण होऊ शकते. त्यामुळे नाही का आपलं अंबारीसोबत येणं जाणं नाही होऊ शकत. तर आपण इथेच थांबू, डब्बा लिहून घेऊ. डब्बा नसेल ते चमरीमध्ये जाऊ. 60 रुपयात जेवण काय मस्त भेटतं राव. आणि इथे घुमायला तर बहुतच मस्त आहे. क्वार्टरही एवढं चांगलं आहे का, बहुतच चांगलं. आणि मला वाटते ज्या प्रकारची हिरवळ इथे आहे, हिरवळ म्हणजे असली हिरवळ आणि पाहण्याची पण हिरवळ, दोन्ही हरियाली इथे आहे. तर इट वुड बी रिअली ग्रेट. आणि मला वाटतं आपण इथे स्टे करायला पाहिजे, कारण इथूनच आपली काही ना काही होऊ शकते. सो या इज इट. आज 85 एपिसोडमध्ये आज एवढंच बोलायचं. आज काही खास वगैरे काय आहे नाही. आज अजून काहीच नाही. डे इज एव्हरी नॉर्मल डे आज त्याप्रमाणे. मी हे विचार केला आहे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं, आणि प्रायव्हेटमध्ये आपण इंजिनिअरिंग करून घ्यावं.
चांगली गोष्ट आहे, कारण याच्यातून आपल्याला एक प्रकारे म्हणजे नाकात काहीतरी गेलाय. हां, तर एक प्रकारे आपल्याला फायदा होईल याचा, या इंजिनिअरिंगचा पुढे जाऊन. तर त्यामुळे आपलं प्रायव्हेटमधून करून टाकू. प्रायव्हेटमधून जॉब हे इंजिनिअरिंग केल्यावर म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रायव्हेट म्हणजे कसं रे, प्रायव्हेट म्हणजे गव्हर्नमेंट नाही. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कसं असते की अटेंडन्स द्या, प्रॅक्टिकल, ऑल दी काइंड ऑफ सबमिशन वुड बी रिलेटेड टू द गव्हर्नमेंट. बट आता आपण काय करताय, एक प्रकारे जॉब करून राहिला. आपले कसं कॉलेज कसं पॉसिबल नाही होऊ शकत. तर मग काय आहे की कॉलेज पॉसिबल नाही होत आहे, तर आपण इथे येऊ आणि असं कॉलेज शोधायचं आहे ज्याची माझं डेली कॉलेज तर नाही होईल, बट मी पेपर वगैरे देऊ शकतो असं काही. त्याला म्हणते प्रायव्हेट कॉलेज. आणि याच्यामध्ये थोडी बहुत फीस थोडी जास्त असते, 30-40 हजार रुपये, कोणती कॅटेगरी असो याच्यावर काही मॅटर करत नाही. पैसे थोडी जास्त लागते आणि तुमचं निघण्याची ऑल ओव्हर गॅरंटी असते. ऑल ओव्हर गॅरंटी म्हणजे तुमच्यावर डिपेंड असते तुम्ही पेपर कशा प्रकारे सॉल्व करता. बट मोस्ट ऑफ दी प्रायव्हेट कॉलेजेसमधून ज्या प्रकारे डिग्री केल्या जाते तर चांगलंच असते. प्रायव्हेटमध्ये काही काही प्रायव्हेट असे असतात की जे बहुत पॉप्युलर असतात, जस्ट लाईक रायसोनी कॉलेज, KDK कॉलेज, नंतर VNIT कॉलेज. हे कसे एकदम खूप मोठे कॉलेज आहे, गव्हर्नमेंट नाही, बट काय की यांची ख्याती आणि यांची रेप्युटेशन बहुत जास्त आहे, बहुत चांगली आहे. आणि मग त्या रेप्युटेशनला बरकरार ठेवण्यासाठी ते नाही का त्यांच्या स्टुडंटना बिलकुल त्याप्रमाणे ट्रेन करतात, त्यांना एक परफेक्ट इंजिनियर बनवतात, त्यांना रोज सांगतात की रोज कॉलेजमध्ये या, 70% अटेंडन्स असणं गरजेचं आहे, असाइनमेंट, प्रॅक्टिकल, ऑल ऑफ द थिंग्स करून तुम्ही इंजिनिअरिंग हे करा. बट काही काही प्रायव्हेट असे असतात की त्यांना एक प्रकारे हे असतो की रात्रशाळा असं रात्रशाळा वगैरे असं ऐकलं नाही का त्याप्रमाणे. सो या अजूनपर्यंत मी 3-4 कॉलेजला ॲडमिशन फोन केला आहे, बट मोस्ट ऑफ दी जणांनी नाहीच म्हणलं आहे. विशालने एक नंबर पाठवला आहे, त्या नंबरला आता फोन करतो म्हणलं, बट पॉसिबलच नाही झालं, कारण त्यांनी फोन केला मला 1:30 वाजता वगैरे फोन केला. आणि देन मग मी कसं कामावर होतो आणि मग त्याच्यानंतर मग कम्प्लिटली बिझी झालो. तिथून गेलो इथे क्रशर हाऊसमधून गिअरबॉक्स करून मग सुट्टी झाली. सुट्टी झाल्यानंतर 4:30 वाजता मला टाईमच नाही भेटला आणि लोणारेकडे आलो. लोणारेकडे आल्यावर नंतर यांनी खूप मोठं काम सांगितलं. यांच्यासोबत मी नागपूरला गेलो, तर नागपूरला एवढं मोठं काम झालं. त्यामुळे आता 8:30 वाजता आलो. जस्ट आल्याबरोबर हातपाय आंघोळ धुतले, कपडे वगैरे धुवून टाकले, कारण जर उद्या माझ्यासाठी कपडे नाही घालायला राहिला तर मी काय करेन. त्यामुळे मी आज कपडे धुवून टाकले मस्त आणि आता इथे जेवण करायसाठी आलो. इट फील्स ग्रेट, नाईस. बहुत चांगलं फील होऊन राहिलं इथे. इथे खूप सारे झाडं आहे, बगीचा आहे आणि इथे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी बहुत मजा येऊन राहिली. सो दिस इट. This is the My Artifact episode number 491. Right now we are at Khaparkheda. Right now we are at Khaparkheda, Nagpur. Thank you.